तो जर जीव जीव रूपानं पुन्हा शिल्लकच राहत असेल तर ते शरणाला म्हणणं चुकीचं आहे. अर्थ हा सिद्ध होतो, जीवाची आणि देवाची भेट झाल्यानंतर, एकीकरण झाल्यानंतर, मिलन झाल्यानंतर जीव जीव रूपानं वेगळा शिल्लक राहतच नाही. तर मग तिथं काय झालं हे सांगाय. काला 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 घरी खाता का नाही? कशाचा काला खातो आपण घरी? दूध आणि दूध. आता बघा, दूध भाकरीचा काला केल्यानंतर त्या काल्यामध्ये दूध असतं का? मी काय विचारलं, त्या काल्यात दूध आहे का? दूध आहे ना? दूध आहे. घरी महाराज आले होते. चहा करायचा होता. तसा आपल्याकडे चहा निषिद्ध आहे, पण दृष्टांतापुरता घ्या. आता दूधच हेच मालकानं सांगितलं, त्या काल्यातलं थोडं दूध होतंय का? काल्यात दूध नाही का? आहे ना? बाहेर काढता येते? बाजूला काढता येते? नाही. चला, 3 भाकरीचा काला केला होता. 3 भाकरी दारात अतिथी आला, काहीतरी द्या, अर्धी तरी भाकर द्या, पोटात आग पडले. आता काय करायचं? मला उत्तर द्या. त्या दूध भाकरीच्या काल्यात आहे ना? मालकानं सांगितलं त्यातली अर्धी भाकर काढ आणि दे यांना. काल्यात भाकर नाही, बाजूला काढता येते? काल्यात दूध नाही का? बाजूला काढता येते का? आता जरा बुद्धीला थोडा ताण द्या. 2 जड पदार्थाचं मिलन झाल्यानंतर, दूध जड आहे, मिलन झाल्यानंतर ते जरी एकमेकात इतके एकरूप होतात, बाजूलाच निघत नाहीत, तर सच्चिदानंद असलेला परमात्मा आणि चिदानंद स्वरूप असलेला जीवात्मा या दोघांचं मिलन झाल्यानंतर त्याच्यातून जीव बाहेर निघेलच कसा? आणि म्हणून लागे परी सांगताची नये बैसे मिटे. कळतंय, ते समजतंय, पण सांगता येत नाही. का सांगता येत नाही? दुसरं उत्तर आपण त्याचं देतोय. साधक जेव्हा आपल्या साध्य वस्तूपर्यंत पोहोचलेला असतो, निज वस्तूपर्यंत पोहोचलेला असतो, आत्मवस्तू, तेव्हा साहजिकच बोलणं थांबलेलं. सांगता हे नये सुख. 2 उत्तर दिली. ऐका, तिसरं उत्तर असं आहे, ते जे तत्व आहे ना, ते जे सुख आहे ना, ज्ञानोबा राय बोलतात, ते इंद्रिया नेनता, ते संवादीजे इंद्रिया नेनता, भोगीजे बोलादी झोंबीजे प्रमेयाशी, किंवा शब्देविन संवादो दोजे विन अनुवादो, हे तव कैसे
तरीही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेने. हे वैखरीनं सांगता येत नाही. दोन उत्तर. तिसरं हे सांगता का येत नाही. तर उत्तर असं आहे, वैकुंठवासी प्रातस्मरणीय माधव महाराज. अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.